खूप सारे लोक बोलतात, जसा शेती अभ्यासक वगैरे जे आहेत, कीर्तनकार वगैरे, यूट्यूबवाले वगैरे, की ज्याच्याकडे 1 एकर शेती आहे तो भविष्यातला खूप मोठा म्हणजे करोडपती शेतकरी आहे. पण कसं आहे ना, तसंच हे जे वावर आहे ते पावर आहे ती पण बोलतात. पण आताची जी हकीकत आहे त्याच्यात जसं म्हणजे आता आपली ही जमीन एकर वगैरे आहेत, आपले 2 एकर आहे, 3 एकरवाले वगैरे आहेत. हे भविष्यात मोठे करोडपती बनण्याचं कसं आहे की आताची जी परिस्थिती आहे आपल्या वावरांची ते बघताच भविष्यात शेती असेल की नसेल हा विषयच नसणार आहे शेती हा. कारण की आता आपले जे मिडल क्लास लोक जी आहेत त्यांच्याकडे आता बघितलं, रानातल्या जनावरं जी आपल्याला त्रास वगैरे देतात. आता आपण कष्ट वगैरे भरपूर करतोय, पाहिजे तशी शेती करतोय, खूप बदल पण करतोय, पण रानातल्या जनावरांपुढे आपला काहीही म्हणजे इलाजच राहत नाही. खूप काही प्रयत्न लोक करतात या शेतीला वाचवायला, पण आपल्यासारखी जी गरीब मिडल क्लास वगैरे म्हणजे मध्यम वर्गीय जे शेती करणारे आहेत ह्यांना तो त्रास सहन करावाच लागतोय. आणि जे नुकसान आहे त्याची पण आपल्याला, कारण की सरकारला याच्याशी काही लेणं देणं नाहीये की तुम्ही शेतकऱ्यांनी काय तुमचं नुकसान झालंय वगैरे ह्याच्याशी काही लेणं देणं नाही. त्यामुळे शेतकरी जो लॉस होतोय तो होतोयच, त्याला त्रास होणारा हा चालूच आहे. ह्यामुळे आता नाही बोलला तर आमच्या इकडच्या म्हणजे फक्त आमच्या गावातलं नाही तर आमच्या इकडच्या जावली भागातलं पूर्ण सांगते तुम्हाला, 99% शेती अशी पडून आहे, तिचे काहीच पिकत नाही. का तर ह्या त्रासालाच माणसं कंटाळून ती शेती वगैरे सोडलेली आहे. असं बघायला गेलं तर आमच्या इकडे बोलला तर फेमस प्रसिद्ध म्हणून आहे ते कास पठार आहे. आणि कास पठारच्या ठिकाणी तुम्ही कोणी पण फिरायला वगैरे येत असाल ना, तेव्हा तुम्ही बघू शकता की शेती हा फक्त 1% आहे, 99% शेती ही पडून आहे ह्या जनावरांच्या त्रासाने वगैरे. पूर्वी ना इकडे सर्वीकडे बघाल तिथे शेती होत होती, कुठली जागा जमीन पडून राहिली अशी नव्हती. तर सर्वीकडे शेती करत होती, पाहिजे तशी शेती करत होती, पीक पण येत होतं. पण आता तसं राहिलेलं नाहीये. ह्या जनावरांना कंटाळून माणसं शेती टाकून गेलेली आहेत आणि फुकट शेती करा. आता जी टाकून गेलेली लोक आहेत ना, ती जी गावाला आहेत त्यांना सांगतात की तुम्ही शेती फक्त म्हणजे कशाला, की कसायासाठी जमीन वगैरे वजून वगैरे राहील ह्याच्यासाठी की तुम्ही शेती करा, त्याच्यातलं आम्हाला उत्पन्न देऊ नका, भाडं देऊ नका, पण आमची तेवढी वजून राहील जमीन ह्याच्यासाठी सांगतात की शेती करा. पण लोक तीही शेती करत नाहीयेत. का? कारण की कुठूनही कितीही केलं तरी आपल्याला रानातली जनावरं जी आहेत ही त्रास देणारच आहेत. मग ह्यासाठी शेती हा विषय म्हणजे भविष्यात ना राहणारच नाही सहसा. तसं बघायला गेला तर मुंबई ठिकाणी उरण हा गाव आहे. ह्याच उरण गावात पहिली शेती वगैरे व्हायची, सर्व होत होतं, भात पिकायचं वगैरे. पण आता कसं झालं माहिती का, तिकडे जसं कंटेनर वगैरे साठी कंटेनर यार्ड वगैरे बनायला लागलेत आणि जहाज वगैरे लागलेत, बंदर वगैरे बनलं, तेव्हा सुरुवातीला लोकांना काय असं वाटलं नाही की मग तेव्हा लोक म्हणजे शेती वगैरे विकायला लागलीत, त्या कंपनीना वगैरे द्यायला लागली शेती. आणि प्रत्येकाने म्हणजे सर्वांनी असं शेती ही विकली त्यांना. आणि तेव्हा तिथं कंटेनर यार्ड वगैरे बनलेत, कंटेनर वगैरे उतरवायला वगैरे. मग ह्यानी काय झालंय, आता तिथं पूर्ण म्हणजे असं तेच सर्व झालेलं आहे आणि तिथं शेती ही अगदी बंदच झाली, कारण की तिथल्या गावातल्या माणसांनी सर्व शेती ही विकलेली आहे. आणि आता तिथेच त्या ठिकाणी ते शेतकरी जे शेतीचे मालक होते, आता ती जी काही जण शिकलेली आहेत ते आतमध्ये कामाला असणार आणि काही जी शिकलेली नाहीत त्या गेटवर वॉचमॅन म्हणून आहेत. पण कसं आहे, ही खरी परिस्थिती आहे हा का, कारण की कोणाला माहीत असेल उरणचं वगैरे किंवा कोणाची म्हणजे गाडी वगैरे जात असेल तर त्यांना नक्कीच विचारा, बघा तिकडची आज उरणची हालत काय आहे. तसंच आपल्याकडे आहे, आपली पण आता ही जी शेती वगैरे आहे पडून राहायला लागलेली आहे. ह्या रानातल्या जनावरांना त्रास कंटाळून वगैरे सर्व शेती पडायला लागलेली आहे. आणि असं वाटतंय ना, कधी कधी असं विचार पडतो ह्या शेतीकडे बघितल्यावर, आपण जी मेहनत करतोय, आपण जे कष्ट करतोय, हे जे वाया गेलं ना असं जनावरांपायी, तर किती काळजाला लागतो हे फक्त शेतकऱ्यालाच माहीत असतं, बाकी कुणालाही नाही, सरकारला नाही, नाही त्या फॉरेस्टवाल्यांना कोणालाच कळणार नाही. फक्त शेतकरी त्या शेतात बसून जेव्हा आसवा घालतो ना, तेव्हा त्या शेतकऱ्याच्या काळजाचं म्हणणं त्या शेतकऱ्यालाच माहीत असतं. आणि तसंच बघायला गेलं आता ही शेतीचं, तसंच आपल्या भागाकडे पण तेच होणार आहे. ज्या वेळेला आता ही शेती वगैरे पडायला लागल त्यावेळेला मात्र कोण एकरानं घेणार नाही आहे, तर मग असं 5 एकर असू दे, 10 एकर असू दे, ही मोठी मोठी शेती घेणार. ते पण कोण घेणार की सर्वात जास्त जो पैसेवाला असेल ना
तो ही शेती घेणार आहे. आणि त्यानंतर मात्र शेती वगैरे त्याने घेतल्याच्या नंतर तेवढ्या 10 एकराला वगैरे तो मस्त कंपाऊंड वगैरे करेल. असा कंपाऊंड करेल ज्यातनं मुंगी पण आली नाही पाहिजे, जनावर पण नाही आलं पाहिजे. असा कंपाऊंड करून जेव्हा तो शेती वगैरे करेल त्यावेळेला मग ही आपल्यासारखी जी शेतकरी आहेत ना ती तिथं कामाला राहणार. जशी आता उरणची परिस्थिती आहे, मग त्यावेळेला आपण तिथे काम करू त्यावेळेलाच आपण म्हणजे असं आता विकते वेळी काही नाही वाटणार आहे माणसांना. पण काय होतंय की ही जी त्रास वगैरे आहे ना, हा आपल्यासारखं आता कंपाऊंड वगैरे करणं हा सहसा आपल्यासारख्या मध्यम वर्गाला जमत नाही. कारण की तेवढा पैसा वगैरे आपल्याकडे नसतो. त्यासाठी आपण फक्त थोडंफार काही किंचित करू शकतो. आणि तसंच बघायला गेलं तर हे जे असं सर्व ही जी गोष्ट घडतायत ना, आता एक दादा आहेत आमच्या म्हणजे ग्रुपला एक व्हिडिओ आलेला आहे, तोही तुम्हाला दाखवते. म्हणजे मीच शेतीला कंटाळलंय किंवा आमच्यासारखी अशी गावातली शेतकरी शेतीला कंटाळलेत असं नाही आहे. तर खूप साऱ्या लोकांना त्रास आहे. पण ते कसं आहे ना की सर्वांचं सर्व समोर येतं असं नाही आहे. एखादा कुठल्या कोपऱ्यातनं समोर येतो. तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवते की ते पण दादा किती कंटाळलेले आहेत त्या शेतीला आणि त्या जनावरांना. तुम्हाला वाटेल की ताई व्हिडिओ टाकतायत म्हणजे कुठला बाहेरचा वगैरे व्हिडिओ टाकत, तर बाहेरचा नाही टाकत आहे, आमच्या भागाकडचाच व्हिडिओ टाकते तुम्हाला. आणि खास गोष्ट सांगायची म्हणजे की आमच्या भागाकडे म्हणजे जिल्हा साताऱ्यातला आमचा सातारा जिल्ह्यात 4 मंत्री आहेत आणि 4 मंत्र्यांसोबत एक खासदार पण साहेब आहेत. मग विचार करा, असे 4 मंत्री आणि एक खासदार साहेब असताना ह्या जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे. मग बाकीचं तर सोडूनच द्या विषय. मग अशा मुले आहे की हे जी आता कसं आहे ना की शेतकऱ्यासाठी किती सरकार प्रगतशील आहे हे तर तुम्ही आता ओळखू शकता. आणि त्याच्यासोबतच एक आहे की की आपण पुढे भविष्यात शेतकरी राहू की शेती गुलामगिरी करू दुसऱ्यांच्या, हे आपणच ठरवायचं आहे. बरं, हे शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? आमची प्रतिक्रिया एकच आहे. फॉरेस्ट खातं म्हणजे हे दुसरं पाकिस्तान आहे. फॉरेस्ट खातं म्हणजे माणसं मारायचा कारखाना आहे एकतर्फे. आज सातारा जिल्ह्यामध्ये 5-5, 4-4 खाती मंत्रिपदाची आहेत, काही कामाची नाहीत. कारण टोटली फॉरेस्ट खातं हे आजपर्यंत लोकांना दिशाभूल करत आले. त्यांनी एकतर शेती संरक्षणाच्या बंदुक्या बंद केल्या, लायसन द्यायची बंद केली लोकांना. समजा ह्या हल्ल्यामध्ये जर गोवाने हे समजा नुकसान केले शेतीचं, पण माणूस दगावल्यानंतर काय करणार? ठीक आहे, त्या माणसाच्या बदल्यात ते काय करणार, 4 लाख 5 लाख रुपयाची मदत देणार, पण त्याच्यामध्ये त्या माणसाची भरपाई होती का? शासनाने ह्याच्यावरती विचार करावा आणि पहिल्यांदा फॉरेस्ट खात्याला कंट्रोल करावं. कारण फॉरेस्ट खातं म्हणजे जेवढी भीती पाकिस्तानपासून नाही तेवढी भीती ह्या फॉरेस्ट खात्यापासून नाही. वन विभाग काही कामाचं नाही, फेक आहे सगळं ते. त्यांनी फक्त दिखावा केला. आणि जर त्यांना एवढं वाटत असेल, कळवळा येत असेल फॉरेस्ट खात्याला, त्यांच्या घरात आया बहिणी लहान मुलं असतील ना, त्यांना आणून राखण्याला एक रात्र फक्त बसवून दाखवायचं. त्यांच्यावरती ज्यावेळेला हल्ला होईल त्यावेळेला त्यांना कळेल, तोपर्यंत त्यांना कळणार नाही. कारण काय आहे की हे फॉरेस्ट खातं म्हणजे एकदम बेकार भंगार खातं आहे सगळ्यात. ह्यांनी फक्त प्राणी जगवायचं आणि माणसं मारायची. हा कारखाना आहे का त्यांचा? हा कारखाना जर असेल त्यांनी ना तर असंच चालू आहे. मग लोकांनी काय करायचं, लोकांची वस्ती उठाव करा इथून. ते भरपाई तर देणारच नाहीत. किती पंचनामा करा आणि काही करा, हे 100% लिहून ठेवा. ते पंचनामा करूनही पैसे देत नाहीत. आणि काय देणार आहेत ते? 100-200 मध्ये त्यांच्या बापाने हे असं केलंय का? ह्याच्यामध्ये होतं का? आम्ही राबायचं शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून काय मिळणार आम्हाला? एवढंच बोलायचं फक्त. हा मेसेज आणि सोशल मीडियावरती जास्तीत जास्त व्हायरल करा. कारण काय होतंय, एखाद्या मंत्री जरासा काय चुकला एखादा शब्द की त्याचा वावा होऊन पत्रकार पडतं. इथं पत्रकार येणार आहेत का? जर येणार असलं तर त्यांनी या पत्रकार इथं ही का शेतकऱ्यांची बाजू कोण मांडत नाही? आज हे होणारं नुकसान आहे, हे का पत्रकार येऊ शकत नाहीत का इथपर्यंत? तेवढं जेवढं